मी भेटू. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. तो जसा आम्हाला सांभाळतोय अजून त्यांनी चांगल्या रीते सांभाळावं आणि डान्स थोडा शिकावा चांगला हे पण अपेक्षा आहे माझी. शिका असं म्हणतायत ते. उगाच कोर्स चालू करतो. हे बघा नाचता येणं अंगण वाकडे कारण नाही सांगायचं म्हणून त्याच्याकडे इशारा केलेला मी, तुम्ही पाहिलं असेल तर. तिसरं म्हणजे आता लेटेस्ट जो जमाना आहे त्याप्रमाणे फोटो काही खिचता येत नाही तो. मी एवढी ड्रेसअप होते आणि फोटोज खेचत नाही. मी त्याला किती सांगते जरा फोटोग्राफी शिक, म्हणजे ऍटलीस्ट मोबाईलमध्ये तू चांगले अँगल घेऊन सेल्फी किंवा माझे काय हो का करतो तुम्ही. इंटरेस्ट नाही त्याला जास्त. मी बरोबर काढतो पण त्याला चांगलं वाटत नाही. तुम्ही चांगले काढता पण ह्यांचा त्या फोटोकडे बघण्याचा दृष्टिकोन असा बदलला पाहिजे. बरं तुमच्या 3 अपेक्षा सांगा. मेरी एक्सप्रेशन है वो फैमिली को बहुत अच्छी तरह से संभाल रही है और भी बहुत अच्छी तरह से संभाले. फैमिली में जो भी आए उनको बहुत आदर प्यार से रखे और सब लोगों को लगना चाहिए कि ये नंबर 1 मेहता फैमिली की बहू है. क्या बात आहे. सगळ्या अपेक्षा एकाच अपेक्षात सांगून टाकल्या त्यांनी. पण आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार. थँक्यू ह्यालाच म्हणणार आणि माझी बहीणला आणि ह्याला, कारण की ते लोकांनी होतं म्हणून माझ्या लग्नाला लावलं आणि मम्मी पप्पाचा रोल केला होता त्यांनी कन्यादान दिले होते त्यामुळे मी थँक्यू त्याला करणार. कन्यादान माझ्या मोठ्या नंदेनी केलं. सॉरी कोणाला म्हणणार. सॉरी मम्मीला, कारण की मी जो केला ते मला कळायचं नव्हतं पण सिच्युएशन अशी झाली होती की मला अगर ते टायमाला मला कळलं नाही की मी अजून 1-2 वर्ष काढून शकलो तर त्यांच्या बी ते टायमाला त्यांची परिस्थिती खूपच वीक होती आणि मी त्याच्याबरोबर इतना ध्यान नहीं दे पाया कि उनकी परिस्थिति उनको वहाँ से निकलना भारी होगा क्योंकि कमाने वाले कोई थे ही नहीं उनके घर पे और जो कमाने वाली थी वही घर पे से मैं लेके गया. लक्ष्मी मेरे घर पे लेके आया, उनकी लक्ष्मी मेरे घर पे और लक्ष्मी बना के रख दिया और उनकी तरफ मैं ज़्यादा ध्यान नहीं दे पाया. वो मेरी सबसे बड़ी गलती है जो कभी भी माफ़ी नहीं पा पाया. आज जी मराठी ये क्या मैं सामने मैं मांग रहा हूँ. जाहीर मागताय. तुम्ही सांगा. सॉरी निलेशला बोलेन कारण का माझ्याकडून म्हणजे खूप काही लहान मोठ्याच्या अशा चुका होतात तर मला तो माफ करतो सुद्धा पण बट रिअली सॉरी की तो मला खूप वेळा माफ करतो पण मी असं एक गृहीत धरून चालेल की मी चूक करणारच नाही की ज्या त्याला आवडत नाहीत अशा. आणि थँक्समध्ये तर माझे सगळे रिलेटिव्स येतात सगळे म्हणजे माझी देराणी असू दे माझ्या बहिणी असू दे. थँक्यू मी माझ्या पूर्ण फॅमिलीला माझ्या मित्रांना सगळ्यांना बोलेन. व्हेरी गुड. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. 14 वर्षाचा संसार सुखाचा सुरू आहे बरोबर. असेच हसत आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून शुभेच्छा देत असतानाच ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. लावू का असाच लावू ना. आता काय करायचंय. आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का. त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा. शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो. अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.